कोट्यवधींचा पगार असतानाही वेगवेगळ्या कारणांसाठी नोकरी सोडावी लागल्याच्या अनेकदा आपण बातम्या वाचतो. मात्र एका व्यक्तीने कोट्यवधींचा पगार सोडून थेट संन्यास घेतलाय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे जवळचे सहकारी प्रकाश शाह यांनी संन्यास घेतलाय. त्यांना तब्बल 75,000 कोटी रुपये पगार होता. रिलायन्समध्ये ते उपाध्यक्ष पदावर होते. तसेच ते अंबानींचे उजवे हात मानले जात होते. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी पत्नी नैना शाहसोबत महावीर जयंतीनिमित्त मुंबईतील बोरिवली येथे दीक्षा घेतली. दीक्षा ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती साधं जीवन जगतो, त्याचवेळी तो मोक्ष मिळवण्यासाठी सत्कर्म करतो. शाह यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेत IIT बॉम्बेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्यांची पत्नी वाणिज्य शाखेची पदवीधर असून त्यांना 2 मुलं आहेत. त्यांच्या एका मुलाने काही वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली, तर त्यांचा दुसरा मुलगा हा विवाहित असून त्याला एक मुलंही आहे. तर रिलायन्समध्ये त्यांनी अनेक मोठे प्रकल्प यशस्वीरित्या हाताळले, ज्यामध्ये जामनगर पेटकॉक गॅसिफिकेशन प्रोजेक्ट तसेच पेटकॉक मार्केटिंग सारख्या मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करता येईल. मात्र आता शाह यांनी भौतिक सुखसोयींचा त्याग करत आध्यात्मिक शांती आणि मोक्षाचा मार्ग निवडलाय. साधू म्हणून ते आता अनवाणी चालणार असून साधे आणि पांढरे कपडे घालत भिक्षेवर जगणार आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.